नांदगाव तालुक्यात आमदार स्टिकरचा सुळसुळाट, लोकशाही धडक मोर्चाकडून निषेध. नांदगाव. एका तालुक्यात एकाच लोकप्रतिनिधीची म्हणजेच आमदाराची निवड विकास कामांसाठी केली जाते. मात्र सध्या नांदगाव तालुक्यात काहीतरी वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील रस्त्यांवर 4 ते 5 चारचाकी गाड्यांवर आमदार अशी मोठी स्टिकर लावून बिनदिक्कतपणे फिरताना दिसत आहेत. या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिक चक्रावून गेले असून तालुक्यात नक्की किती आमदार आहेत असा उपरोधिक प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकारावर लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी या प्रवृत्तीला पदाचा अतिरेक आणि जनतेच्या दिशाभुलीचा खेळ असे संबोधले आहे. काय आहे नेमका प्रकार? नांदगाव तालुक्यात सध्या राजकीय वर्चस्व दाखवण्यासाठी चारचाकी गाड्यांवर आमदार अशी पाट्या किंवा स्टिकर लावण्याचा कल वाढला आहे. वास्तविक पाहता लोकशाहीत एका मतदारसंघाला एकच आमदार असतो. तरीही एकाच वेळी अनेक गाड्यांवर अशा प्रकारे स्टिकर लावून मिरवल्यामुळे समाजात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही केवळ प्रतिष्ठेची लढाई नसून खऱ्या अर्थाने लोकांच्या भावनांशी खेळ असल्याची चर्चा नागरिक करत आहेत. जनतेला स्टिकर नको तर काम हवे. शेखरदादा पगार या प्रकरणावर भाष्य करताना शेखरदादा पगार म्हणाले की नांदगाव तालुक्याची आज जी अवस्था झाली आहे ती खऱ्या अर्थाने शोकांतिका आहे. जिथे एका आमदाराच्या जबाबदारीने आणि दूरदृष्टीने गावे प्रगतीकडे जायला हवीत तिथे आज केवळ गाडीवर आमदार स्टिकर लावून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा पदाचा अतिरेक आहे. आम्ही स्पष्ट करू इच्छितो की जनतेला गाडीवरच्या पाट्या नको आहेत, तर त्यांना त्यांच्या हक्काचे काम हवे आहे. रस्ते, शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी हवे आहेत, केवळ स्टंटबाजी करण्यासाठी नाही. लोकशाही धडक मोर्चाची भूमिका लोकशाहीमध्ये पदाचा वापर जनसेवेसाठी व्हायला हवा, दबदबा निर्माण करण्यासाठी नाही, अशी ठाम भूमिका लोकशाही धडक मोर्चाने घेतली आहे. या प्रकाराचा निषेध करत शेखरदादा पगार यांनी नांदगावच्या तमाम नागरिकांना आवाहन केले आहे की अशा प्रवृत्तीला वेळीच ओळखा आणि खऱ्या लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी एकत्र या. आगामी काळात